स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसुबारस म्हणजे पूजा धेनू वासराची. श्री स्वामी समर्थ. वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी, दिवाळीचा पहिला दिवस, ज्या दिवशी आपण वसुबारस म्हणजे आपल्या ज्या गाई वासराची पूजा करतो. तर या दिवशी गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो म्हणून दिवाळीचा हा पहिला दिवस सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जाण्यासाठी आपण दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस म्हणून साजरा करतो. तर याला दिवाळीचा पहिला दिवा असं देखील म्हटलं जातं. ज्या दिवशी रमा एकादशी देखील आलेली आहे, म्हणजे वसुबारसच्या दिवशी रमा एकादशी हा शुभ संयोग जुळून आलेला आहे. तर या दिवशी आपण वसुबारसच्या दिवशी गाई वासराची पूजा कशी करावी, आपण गाई वासरांना नैवेद्य काय दाखवावा, जर घरामध्ये देवाची जी गाई वासराची मूर्ती आहे ती मूर्ती नसेल तर पूजा कशी करावी, किंवा आपण प्रत्यक्षात गाई आणि वासराची पूजा कशी करावी, या दिवशी काय करावे काय करू नये, अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याकडे दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि दिवाळीचा पहिला दिवा आपण वसुबारस या दिवशी साजरा करतो. तर पहिली आंघोळ म्हणजे दिवाळीची सुरुवात वसुबारस या सणाने होते. यावर्षी 9 नोव्हेंबर रोजी वसुबारस आहे. तर विविध राज्यांमध्ये त्यांच्या संस्कृतीप्रमाणे दिवाळी साजरी केली जाते. आपला महाराष्ट्र हा कृषीप्रधान देश आहे आणि या शेतीप्रधान राज्यामध्ये गायी, गुरे, जनावरे यांनाही प्रत्येक घरामध्ये महत्त्वाचं स्थान असतं. गायी तसेच इतर जनावरांबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे वसुबारस, म्हणजेच दिवाळी सुरू होण्याचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. तर वसुबारस म्हणजे नेमकं काय, तर वसुबारस हा दिवस कृतज्ञता दिवस म्हणून अश्विन महिन्यातील कृष्ण द्वादशी साजरा केला जातो. या द्वादशीत गोवत्स्य द्वादशी असं देखील म्हटलं जातं. वसु या शब्दाचे खूप अर्थ सांगितले जातात. वसु म्हणजे सूर्य, वसु म्हणजे कुबेर, वसु म्हणजे धन. तर अर्थात वसु म्हणजे आपल्या घरात असलेलं धन, ऐश्वर्य, समृद्धी म्हणजे साक्षात माता लक्ष्मी. तर यात सर्वात महत्त्वाचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे सर्वांमध्ये वास असणारा. तर असा आहे. तर बारस म्हणजे काय, तर बारस म्हणजे द्वादशीचा दिवस. तर असा अर्थ होतो वसुबारस या शब्दाचा. अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजे गोवत्स्य द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केलं जातं. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरता वासरासह गायीची पूजा केली जाते. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा केली जाते. तर ही पूजा सायंकाळी तिन्ही संध्येला केली जाते. तर तिन्ही संध्येला म्हणजे दिवस मावळतो त्यावेळेस, म्हणजे लक्ष्मी येण्याच्या वेळेस ही पूजा केली जाते. तर लक्ष्मी येण्याच्या वेळी साक्षात कामधेनूची म्हणजे साक्षात गाई वासराची जिच्या अंगामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो, अशा या देवीची, अशा या ज्या गायीची पूजा तिच्या पाडसासह म्हणजे तिच्या बाळासह केली जाते. तर तिन्ही संध्येला संध्याकाळी म्हणजे 6:30 ते 7:30 या दरम्यान आपल्याला ही पूजा करायची आहे. तर या दिवशी सायंकाळी गाय आणि वासरू यांची पूजा करतात. सर्वात आधी गायीच्या पायावर पाणी टाकायचं, गाईला हळदी, कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालायची. वासराची देखील अशाच रीतीने पूजा करायची. निरांजनाने ओवाळून घ्यायचे, गाईच्या अंगाला स्पर्श करायचा, गाई वासराला गोडाचा नैवेद्य दाखवायचा. नंतर गाईला प्रदक्षिणा घालायची. जवळपास जर गाय उपलब्ध नसल्यास तर घरी आपण गाई वासराची जी मूर्ती असते ती मूर्ती आपण घरामध्ये ठेवून त्या मूर्तीची ही पूजा आपण करू शकतो. तर ज्यांच्या घरी गाय आणि वासरे आहेत, म्हणजे ज्यांच्या घरी जनावरे आहेत, ते अशा प्रकारे गाय वासराची पूजा करू शकतात. परंतु जे बाहेरगावी आहे, शहरी भागात आहेत, किंवा ज्यांच्या घरी गाय वासरू अशी जनावरे नाहीत, तर त्यांनी गायीची पूजा कशी करावी असा प्रश्न देखील बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो. तर दिवाळीचा पहिला दिवस आहे, तर सकाळी आपण नित्याची कामे आटपून घ्यायची. तर दिवाळीची सुरुवात ही वसुबारसपासून होते. त्यासाठी आपलं घर हे अगदी लकलकी स्वच्छ करायचं. तर दिवाळीच्या अगोदरच तुम्ही म्हणजे 2-4
3-4 दिवस अगोदर तुम्ही तुमच्या घरातील संपूर्ण केरकचरा काढू शकता, घरातील जाळं जळमटे काढू शकता. परंतु वसुबारसच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण दारामध्ये सडा टाकायचा आहे. तर तुमच्याकडे जर सडा टाकण्यास जागा नसेल तर तुमची जी समोरची जी जागा आहे घरासमोरची, मुख्य दरवाजासमोरची, ती तुम्ही पाण्याने धुवून स्वच्छ करू शकता. त्यानंतर घरासमोर अंगण स्वच्छ केल्यानंतर तिथे आपण छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे. तर दिवाळीचा पहिला दिवा आहे, वसुबारस आहे, तर छानशी रांगोळी काढून घ्या. गाईची पावले देखील तुम्ही काढू शकता. तर तुम्हाला जर रांगोळी काढण्यास जागा नसेल तर तुम्ही घरामध्ये देवघरासमोर फुलांची रांगोळी देखील काढू शकता. तर घर अगदी स्वच्छ करायचं आहे. तुम्ही सकाळीही तुम्ही दिवस उजडायच्या टायमाला म्हणजे सूर्योदयाच्या टायमाला तुम्ही घरामध्ये चौकटीसमोर, मुख्य दरवाजासमोर तुम्ही जी मातीचे दिवे आपण दिवाळीमध्ये लावतो तर ते दिवे तुम्ही लावू शकता. तर अशी आपण दिवाळीची सुरुवात करायची आहे. त्यानंतर सायंकाळी आपल्याला ही वसुबारसची पूजा करायची आहे, कारण की ही पूजा ही सायंकाळी केली जाते. तुमच्याकडे जर गाई वासरू असेल तर तुम्ही साक्षात गाई वासरूची जशी तुम्हाला मी अगोदर सांगितली त्याच प्रकारे तुम्ही पूजा करू शकता. पण तुमच्याकडे जर गाई वासरू जर नसेल तर तुम्ही पूजा कशी करावी? जर गाई वासरू तुमच्याजवळ नसेल तर तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये आपल्याकडे कामधेनूची मूर्ती असते, म्हणजे गाई वासराची मूर्ती असते, तर त्या मूर्तीची तुम्ही पूजा करू शकता. तर तुम्ही साठी तुम्ही पाट किंवा चौरंग मांडायचा आहे, त्यावरती तुम्ही गाई वासराची मूर्ती स्थापित करून त्याची पूजा करू शकता. त्यासाठी गाई वासराच्या मूर्तीला तुम्ही आंघोळ घालून घ्यायची आहे. तर स्नान घालण्यासाठी तुम्ही पंचामृताचा वापर न करता तुम्ही जी काही हळदीचे पाणी आहे त्या हळदीच्या पाण्याने तुम्ही स्नान घालू शकता, किंवा तुम्ही फक्त शुद्ध पाण्याने स्नान घातलं तरी चालेल. परंतु गाई वासराची पूजा करत असताना शक्यतो आपण जे पंचामृताने स्नान घालतो ते पंचामृताने स्नान घालणं टाळावं. तर सर्वात आधी गणपतीची पूजा करून घ्यायची, दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतर गाई वासराच्या मूर्तीची तुम्ही पूजा करून घ्यायची आहे. गाई वासराच्या मूर्तीलाही तुम्ही हळदी, कुंकू, अक्षदा व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे. त्यानंतर गाईच्या अंगाला स्पर्श करायचा आहे. नैवेद्य दाखवू शकता. तर नैवेद्यामध्ये जे काही दुधापासून बनलेले नैवेद्य आहेत, दूध, दही किंवा त्यापासून बसणाऱ्या मिठाई वगैरे या वस्तू तुम्ही वापरायच्या नाहीत. गाईच्या तुपापासून, गाईच्या दुधापासून बनलेले नैवेद्य न दाखवता तुम्ही इतर काही नैवेद्य दाखवू शकता, किंवा तुम्ही फक्त खडी साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. तर या दिवशी काही ठिकाणी पुरणपोळी केली जाते, तर पुरणपोळीचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, किंवा घरामध्ये जी काही तुमची पोळी बनलेली असेल तर त्या पोळीचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर गाईला तुम्ही ओवाळून घ्यायचं आहे. तर या दिवशी गाईला प्रदक्षिणा घातली जाते. तर तुमच्याजवळ जर गाई नसेल तर तुम्ही घरात असलेल्या गाई वासराच्या मूर्तीची पूजा करत असाल तर तुम्ही अशा रीतीने पाठ मांडावा की त्याला तुम्ही प्रदक्षिणा घालू शकाल. तर अशा प्रकारे पाठ मांडून तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता, कारण की प्रत्येक जणांना गाई मिळेलच असं नाही. तर ज्यांना गाई मिळत नाही त्यांनी अशा प्रकारे गाईची मूर्ती ठेवून तुम्ही प्रदक्षिणा घालून या दिवशीची वसुबारसची पूजा करू शकता. पण ज्यांच्या घरी गाई वासरूही नाही आणि कामधेनूची मूर्तीही नाही, गाई वासराची मूर्तीही नाही, तर यांनी पूजा कशी करावी? तर यांनी पाटावरती तुम्ही रांगोळीने किंवा तांदळाने गाई वासराचं चित्र रेखाटू शकता, आणि या अगोदर सांगितलं त्याच प्रकारे तुम्ही त्यांची पूजा करू शकता. तर या दिवशी बऱ्याच स्त्रिया हा दिवसभर उपवास करतात. तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही उपवास करू शकता. परंतु उपवास करत असताना तुम्ही उपवासाला आपण नेहमी जसं की दूध, ताक, दही, त्यानंतर दुधापासून बनलेले पदार्थ किंवा चहा, कॉफी असे पदार्थ सेवन करतो. तर हा जो वसुबारसचा आपण जो उपवास करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला दूध किंवा दुधापासून बनवणाऱ्या इतर कोणत्याही पदार्थांचं तुम्हाला सेवन करायचं नाही, पदार्थ खायचं नाही. याशिवाय या दिवशी गहू, मूग हे देखील खाल्लं जात नाही. तर तुमचा उपवास नसेल तरी देखील तुम्ही गहू आणि मूग खाऊ नये. तर काही ठिकाणी स्त्रिया या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. तर असं देखील तुम्ही करू शकता, कारण की या दिवशी दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवशी तव्यावर बनवलेले देखील पदार्थ काही ठिकाणी खात नाहीत. तर असेही काही नियम आहेत. तर ज्यांच्या घरी पहिल्यापासून गायी असतात, गाई म्हशी असतात, जनावरांचा गोठा असतो, पहिल्यापासून जे शेतकरी असतात, तर अशा महिला देखील हे काही नियम आहेत तर ते नियम पाळतात. तर या दिवशी गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो, आणि स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुख समृद्धीसाठी ही पूजा करतात.
तर मी तुम्हाला 3 पद्धतीने पूजा कशी करायची ते सांगितले. डायरेक्ट तुम्ही गाय वासराची पूजा कशी करावी, ज्यांना गाय वासराची पूजा करणं शक्य नसेल त्यांनी गाय वासराच्या मूर्तीची पूजा कशी करावी, किंवा ज्यांच्याकडे गाय वासरू मूर्ती नसेल तर त्यांनी रांगोळीने किंवा तुम्ही तांदळाने गाय वासराचं चित्र बनवून, किंवा तुम्हाला जर चित्र काढायला जमत असेल तर चित्र बनवून, किंवा गाय वासराची तुम्ही पावलं असतात ती गोपद्म देखील काढून तुम्ही त्याची पूजा करू शकता. तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन गाय वासराची पूजा करू शकता, किंवा तुम्ही त्यांना जे लागणारं जे खाद्य आहे, जे काही तुम्ही चारा त्यांना देऊ शकता. तर अशा पद्धतीने देखील आपण काही सेवा करू शकतो. फक्त या दिवशी आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, कारण की आपण दूध आणि दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थाचा नैवेद्य म्हणून आपण देवाला या दिवशी दाखवायचा नाही, किंवा तुम्ही गाय वासराची जी काही पूजा करणार आहात त्यांना दाखवायचं नाही, किंवा तुम्ही जर गायीची पूजा करणार असाल तर गायीला दूध किंवा दुधापासून बनवलेले इतर पदार्थ किंवा तळलेल्या पदार्थांचा तुम्ही नैवेद्य दाखवू नका, किंवा गायीला खायला घालू नका. आणि घरामध्ये जर तुम्ही मूर्तीची पूजा करत असाल तर त्यांना पंचामृताने किंवा दुधाने स्नान न घालता तुम्ही हळदीच्या पाण्याने किंवा शुद्ध पाण्याने देखील तुम्ही स्नान घालू शकता. तर या वर्षीची जी वसुबारस आहे ती वसुबारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी आलेले आहे, त्यामुळे या वसुबारसचं महत्त्व देखील आपल्याला अनंत पटीने वाढलेलं दिसत आहे. वर्षभरामध्ये सर्व एकादशींना श्री विष्णूंचं पूजन केलं जातं, मात्र रमा एकादशीला श्री विष्णूंचा 8वा अवतार मानलं गेलेल्या श्रीकृष्णांचं पूजन केलं जातं. रमा एकादशीला श्रीकृष्णाची विधिवत पूजा केल्यास सुख आणि सौभाग्य प्राप्त होते असं सांगितलं जातं. घरातील धन धान्य समृद्धी वृद्धिगंत होते. पुरुष मंडळी देखील हे व्रत करतात. हे व्रत केल्यास सांसारिक सुख आणि वैवाहिक जीवन सुखमय होते असा शुभ आशीर्वाद प्राप्त होतो, म्हणून रमा एकादशीचं व्रत केलं जातं. या एकादशीच्या व्रतामुळे मोक्षप्राप्ती देखील होते, त्यामुळे तुम्ही रमा एकादशीचं व्रत करू शकता, कारण की यावेळेस जी वसुबारस आहे ती वसुबारस आणि रमा एकादशी एकत्रित आलेली आहे. तुम्हाला जर सेपरेट पूजा मांडणी शक्य नसेल तर देवघरामध्ये जी तुम्ही रोजची पूजा करता त्यामध्ये जर गाई वासराची मूर्ती असेल तर गाई वासराची मूर्ती तुम्ही तिथेच ठेवून देवघरामध्ये देखील त्याची तशीच पूजा करू शकता. आणि या दिवशी आपल्याला बाळकृष्णांचीही पूजा करायची आहे. दिवाळीचा पहिला दिवस आपण अशा रीतीने सर्व देवी देवतांची पूजा करून साजरा करायचा आहे. वसुबारस या दिवसापासून आपण घरासमोर रांगोळी काढायला सुरुवात करायची आहे, कारण की रांगोळीमध्ये खूप सारी नकारात्मकता नष्ट करण्याची ताकद असते. आणि दिवाळीमध्ये आपण साक्षात लक्ष्मीची पूजा करत असतो. तर दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस म्हणजे गायीच्या रूपात लक्ष्मीची पूजा आपण करत असतो. तर या दिवसापासून दारामध्ये रांगोळी काढायला आणि दिवे लावायला सुरुवात करायची आहे. तुम्ही इतर दिवशी तुळशीची पूजा करत नसाल तर या दिवसापासून आपण दिवाळीमध्ये सलग आठवडाभर आपण तुळशीची पूजा करायची आहे, आणि रात्री तुळशीच्या सायंकाळी तुळशीमध्ये आपण दिवा लावायचा आहे. तर या दिवसापासून आपण जी दिवाळीची सुरुवात करायची आहे. तर वसुबारस हा सण साजरा करण्यामागे एक कथा देखील आहे, तर ती कथा देखील मी तुम्हाला सांगेन. पूर्वीपासून असं सांगितलं जातं की एका गावात वृद्ध महिला आणि तिच्या कुटुंबासोबत ती राहत होती. त्यांच्याकडे गाईगुरं होती. वृद्ध महिला सर्व गाईगुरांची विशेष काळजी घ्यायची. एके दिवशी काय झालं, अश्विन महिना आला. वृद्ध महिला पहिल्या दिवशी सकाळी शेताच्या दिशेने जायला निघाली. शेताच्या दिशेने निघताना सुनेला सांगू लागली, मी शेतात जात आहे, तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं. तेव्हा सून माडीवर आली, गव्हाचे मुगाचे दाणे काढले, गव्हाळे मुगाळे काढून ठेवले. खाली आली तेव्हा वासरं खेळत होती. तेव्हा तिनं वासरं ठार मारली. त्यानंतर शिजवून सासूची वाट पाहू लागली. सासू दुपारी घरी आली. सुनेनं पान वाढलं. पानात मांस पाहिल्यानंतर तिने सुनेला काय म्हणून विचारलं. तेव्हा सुनेनं सर्व काही सासूला सांगितलं. सासू तात्काळ उठले आणि देवघरात गेली आणि देवाची माफी मागितली. म्हणाली, देवा, सुनेच्या हातून चूक झाली, तिला माफ कर. माझी वासरं पुन्हा जिवंत कर. माझी वासरं जिवंत केली नाही तर मी संध्याकाळी स्वतःचे प्राण देईल. असा निश्चय त्या वृद्ध महिलेने केला. महिला देवापुढे बसूनच राहिली. संध्याकाळी गायी आल्या, हंबरडा फोडू लागल्या. देवाला काळजी वाटू लागली. वृद्ध महिला मागे हटणार नाही असं देवाला कळलं. त्यानंतर देवानं काय केलं, देवानं गायीची सर्व वासरं जिवंत केली. वासरांचा आवाज वृद्ध महिलेला ऐकू आला.
वासरं त्यांच्या आईकडे गेली, दूध प्यायला लागली. वृद्ध महिलेला आनंद झाला. हे सर्व पाहून सुनेला देखील आश्चर्य वाटलं. त्यानंतर वृद्ध महिलेने गाई वासरांची पूजा केली, स्वयंपाक करून त्यावर नैवेद्य दाखविला, देवाचे आभार मानले. तेव्हापासून वसुबारस हा सण साजरा करण्यात येत असल्याचं सांगितलं जातं. वसुबारस फक्त गाय आणि तिच्या वासरांसाठी नाही, तर त्यांच्यासोबत प्रत्येक नात्यांसाठी आहे, ज्यामध्ये प्रेम, भावना, एकमेकांबद्दलची काळजी असते. यामध्ये आई मुलं, गुरु शिष्य, बहीण भाऊ यांच्यासाठी देखील वसुबारस फार महत्त्वाचा सण आहे. तर आज आपण या व्हिडिओतून वसुबारस या दिवसाची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.